नमस्कार. होम मिनिस्टर कोपॉवर्ड बाय न्यू पॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम श्री अपार्टमेंट सेक्टर 16 घणसोली या ठिकाणी आलेले आहोत आणि स्मिता सागर आवटी या वहिनींना आज आपण भेटणार आहोत. या घणसोलीत आल्यानंतर ना एक वेगळं चित्र बघायला मिळतं. पूर्वी एकीकडे प्रचंड अशी हिरवळ होती आणि घणसोली हे नवी मुंबईतलंच ठिकाण. अगदी गेल्या 4-5 वर्षामध्ये इमारती, उंच उंच इमारती, मनोरे या ठिकाणी दिसायला लागलेले आहेत आणि त्यांच्या घरात अशीच उंच उंच प्रगती हो, उत्तरोत्तर वाढ हो ही प्रार्थना करूया आणि जाऊन भेटूया आवटी कुटुंबाला. नमस्कार. घ्या उखाणा. हातात घातलेत बांगड्या, गळ्यात घातले ठुशी, सागररावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. घ्या ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझे सासूबाई. नमस्कार. मोठ्या सासूबाई. नमस्कार. ह्या नणंदबाई. ती गिरिजा मावशी. नमस्कार. हे माझे मोठे दीर. नमस्कार. माझी मम्मी. नमस्कार. माझी मोठी मम्मी. बर. त्या माझी जाऊबाई. नमस्कार. त्या चोरगी मावशी. बरोबर. ते इंदुलकर मावशी आणि माझे सासरे. नमस्कार. मोठे पप्पा आणि ते पप्पा. नमस्कार काका सगळ्यांना. आणि गणेश दादा. हो नमस्कार. काळजी करू नका, कोणाचं नाव राहिलं तर रागवणार नाही. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? माहेर ठाणे. तुमचं बालपण? घाटकोपरला. तुमची कशी भेट? आणि एकाच ऑफिसमध्ये होतं. कुठल्या हो? आता जिथे मी वर्किंग आहे अरियन म्हणून आहे, रिअल एस्टेट कंपनी. अच्छा. मग ओळख झाली आमची. रिअल इस्टेट मध्ये काम करत होता? कुठल्या विभागात? नवी मुंबई. नवी मुंबई. मग तुमचं काय त्या दरम्यान हे झालं का, सेल कमी झाले का? असं काही नाही, उलट जास्त झाली. जास्त झाले. तुमचं डिपार्टमेंट कुठलं होतं? सेम डिपार्टमेंट. सेम डिपार्टमेंट होतं. हो. हा. मग काय काय झालं? काय झालं ते सांगते. अरे ते का, तुम्ही होता ना त्याच्यात, तुम्ही सांगा काय झालं. काय नाही झालं, पहिली फ्रेंडशिपच होते आमची. हा. आणि मग नंतर त्यांनी किती वर्ष फ्रेंडशिप होती हो? 2 वर्ष. कोण जास्त बोलायचं? मीच बोलायला. यांच्याशी? हो. का हो? असं आवडायचं म्हणून बोलायचं. हा? काय ऑफिस आवडायचं का सगळ्याच गोष्टी बोलायचं. काम आवडायचं तुमचं? सगळ्याच गोष्टी. तुम्हाला असं वाटलं नाही इतकी वर्ष कोणाशी एवढ्या न बोलणार आहे तुम्ही, अचानक एक मुलगा तुमच्याशी जास्त बोलतोय? हा, ते कळालं मला. कधी? ते बोलण्यावरून लगेच? म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये वर्किंग मध्ये होतो तेव्हा स्टार्टिंगला काही जास्त बोलत नव्हते. म्हणजे आमचा ग्रुप, आमचे साईट्स वेगळ्या वेगळ्या होत्या. म्हणजे आमचे जे टीएल्स होते, टीम लीडर, ते वेगळे वेगळे होते. ते तलोजाच्या साईटवर होते, मी शिळफाटाच्या साईटवर होते. कधी सुरुवात झाली? सुरुवात म्हणजे अशी काय झाली नाही, कारण की त्यांनी मला सरळ विचारलं तर मी म्हणाले की नाही, मला असं काय, म्हणजे मी विचार नाही केला अजून. हे कधी विचारलं? 1.5 वर्षानंतर विचारलं. तुम्ही काय होता तेव्हा स्क्वेअर फुटाचा भाव तिकडे? आमचं तर अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये तर काही भाव सेमच हा, त्याच्यामुळे काय नव्हतं. पण तोपर्यंत या भाव द्यायला लागल्या होत्या. देत नव्हत्या. नाही, पण कमी व्हायला पाहिजे. पण मला सांगा, तुम्ही डायरेक्ट प्रपोज केलं त्यांना? हा, मी कुठे? मी एक दिवस लेट झालो होतो यांना, तर सोडायला गेले होतो. तुम्ही? हा. वहिनी जेव्हा हे सोडायला आले तेव्हा तुम्हाला अंदाज आला की आज विचारणार तुम्हाला? हो, आलेला. साधारण कुठल्या स्टेशनवर? नाही, म्हणजे जेव्हा ते बोलले ना की मी आज येतो तुला सोडायला, तेव्हाच मी समजेल हे आज काहीतरी विचारतील का, कारण की खूप दिवसापासून मागे पुढे चालूच आहे. मागे पुढे म्हणजे फिरणं चालूच आहे. स्मिता तर मी बोलली आज विचारतीलच आहे. तेव्हाच त्यांनी विचारलं. हा. कुठे? ठाण्यात. मग काय लगेच होकार आला? नाही म्हणून सांगितलं. नाही? का हो? म्हणजे मला करायचंच नव्हतं. करायचं नव्हतं, मग तुम्ही नकार दिला. मग दिवस दुसरा? मग आम्ही जरा कन्व्हर्सेशन कमी केलं. दुसऱ्या दिवसापासून? हा, बोलणंच कमीच केलं. म्हणजे बोलत नाही म्हटल्यावर काय ते. पण मग फायनली कधी होकार झाला? मग होकार नाही, त्यांनी आधी सांगितलं की तुमच्या घरी विचारा आधी घरातले काय बोलताय, त्याच्यानंतर मग ते काय बोलतात त्याच्यानंतर मी माझ्या घरी सांगितलं. स्वाभाविक आहे. मग तसं केलं तुम्ही?
तसं म्हणजे लगेच नाही केलं, घरातल्यांचं पण बघणं चालू होतं आणि 1-2 पत्रिका आलेल्या, तेव्हा मग हिची पण पत्रिका मागून दिली होती. तुम्ही का दिली पत्रिका? नाही होतं तर तुमच्या मनात नव्हतं ना, मग पत्रिका कशाला पाठवायची? नाही, मी माझे घरातले पण शोधत होते, तर मी मम्मीला बोलली की असं असं आहे ऑफिसमध्ये. एक जण विचारत होतं, तर मम्मीने विचारलं कुठले आहेत वगैरे, तर मी सांगितलं असं असं आहे तिकडचे. तर मम्मीने तेव्हा फोटो पण म्हणजे मम्मी दाखव मला बघू, तर मी दाखव. म्हणजे ठीक आहे ना, मग काय झालं, विचारूया आपण, बघू एकदा. मग तुमच्या मनात होतं? माझं म्हणणं होतं की माझ्या आई वडिलांना पहिला आवडलं पाहिजे, माझं सेकंड डे होतं. मम्मी पप्पांना जर आवडला तरच मी त्याच्या पुढे जाणार होते. मग काय नाही, मग मम्मी पप्पांना तेव्हाच सांगितलेलं मी. मग मम्मी पप्पांनी पत्रिका दिली, मग मी सांगितलं, त्यांनी पत्रिका मागितली. तुम्ही पत्रिका दाखवली? हा, मी वडिलांना दिलेली. अच्छा, मग ती जुळली की जुळवली? नाही, तर ते मावशींनाच माहिती, मावशींना दिली होती. मावशी मॅनेज केलं तुम्हाला? 3-4 मुली होत्या. हा. मी बहिणीला विचारलं काय गडबड आहे, हिने मला सांगितलं ही पत्रिका पहिली बघ. मग तीच पहिली दाखवली. ते म्हणाले गुण जुळतात, चांगलं आहे. मग मी बाकीच्या दाखवल्याच नाही. जिजींना म्हटलं चला, याला तो गेम केला पाहिजे. त्या जास्त चांगल्या जुळल्या असतात तर मग इकडे नको आलं असतं ना. मग मी एकच दाखवली. त्यांना म्हटलं चला आता हे एकच बघतात एका वेळी, जास्त बघत नाही, नंतर बघू. तोपर्यंत इकडे सांगून टाकलं की पत्रिका जुळली. मग नंतर हे बघायला आलेले आमच्या घरी. अच्छा, मग बघण्याचा कार्यक्रम. बघण्याचा कार्यक्रम. पण मग नंतर रीतसर लग्न ठरलं? हो. तुमच्या घरूनही मान्य झालं? हो. अच्छा. हे साधारणतः हा आधीचा जो प्रवास होता तुमचा, तुर्भे टू ठाणा वाया गणचोली, हा किती वर्ष चालला होता? त्या 1.5 वर्षापैकी 6 महिने. हा, म्हणजे आत्ताचे 6-7 महिने. पण मग अगदी प्रामाणिकपणे सांगा आता, त्या 6 महिन्यात ती पत्रिका मावशीने जुळवेपर्यंत तुमच्यात बोलाचाली नव्हती? हो, बोलत होतो आम्ही, नॉर्मल बोलत होतो. पण फायनल झालेलं होतं? नव्हतं, फायनल नव्हतं तुमच्या मनात? झालेलं, त्यांच्या साईडून तर झालेलं. माझ्याकडून होतं. माझ्याकडे जी स्थळ यायची तर ही मला सांगायची, तू कोण पास करणार असेल तर मला आधी सांग, तर मी हे सांगेन. कशाला आता? हे काय तुमचं म्हणजे फायनल व्हायला आलं की मला आधी सांग? म्हणजे मनात पण आहे, बोलायचं पण नाही. तुम्हाला सांगून काय करणार होता तुम्ही, जरा सांगा. जर सांगितलं असतं ही मुलगी मला पसंत आहे, फायनल. ते काय सांगायचं त्यांना पण माहितीये, कारण की त्या जेवढे ते मुली दाखवत होत्या ना, ते एक पण म्हणजे त्यांना सूट नव्हत्या होत. हे तुम्ही काय ठरवता? तेव्हा त्यांनी कंट्रोल घेतला होता यांचा. हे नुसते पेट्रोल भरत होते गाडी, स्टेअरिंग यांच्याच हातात होतं तेव्हा. काय हो, खरं आहे ना? असं काही नाही. रोज मला सांगा, ऑफिसमध्ये रोज भेटायचं तुर्भ्याला, हो की नाही? बोला. रोज नव्हतं भेटत, मग? कारण की बाकी साईटवर असायचे. ऑफिस किमान फोन होत होता? फोन होत होता. बरोबर, दिवसाला 2-3 फोन होत होते. जास्त होत होते. तुम्ही किती वेळा करायचा त्यातले? मीच जास्त वेळा करायचा. तुम्ही किती वेळा करायचा? मी असं नॉर्मलच एखाद फोन केला तर कुठल्या पण 2 दिवस जर त्यांनी फोन नाही केला तर तुमचा जायचा ना? हा, मेसेज वगैरे करायची मी, काय कुठे काय कशाला, काय Update पडली नाही. होती तुम्हाला? चौकशा सगळ्या. काय, कुठे आहेस, जेवलास, खाल्लंस, झोपलास, आई काय करताय, बाबा काय करताय, बरोबर ना? हो. हे सगळं उघडून मला यावं लागलं इथपर्यंत. काही दिवस बंद करून ठेवलेला डबा आज उघडला का? हो, उघडला. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळामध्ये या माऊलीला सगळी बक्षिसं मिळणार का, आपण बघणार आहोत. पहिलं वाक्य मी वाचतो. डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं. वेळ सुरू झाला. कोपऱ्यात ते कोपऱ्यात किचनच्या वरती 40 सेकंद झाली. गॅसच्या खाली बघ, गॅसच्या खाली, ओट्यावर गॅसच्या खाली. 10, अरे फ्रीज 9, गॅसच्या खाली ओट्यावर, 8, 7, गॅसच्या खाली 6, अरे शेगडीच्या तिथे. 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. वहिनी, काय झालं नेमकी गडबड? लोणच्याची बरणी तुमच्या घरात आहे, सिलेंडरच्या बाजूला आहे, तिथेच ठेवलेली आहे. ती काय आम्ही नाही ठेवली?
इथे कोण सासूबाई असतात का? नाही काय या झालं सासूबाई हा या सासू त्यांनी तुम्हाला मिळू नये म्हणून त्याच्यात काल रात्री भरून ठेवलं आहे ना. म्हणजे आम्ही नाही ना आणलं, सांगा सुनेला. मला आज कळलं प्रपोज केल्यानंतर होकार द्यायला 6 महिने का लागले. हे आरोप कोणी केले तेवढे तुमच्यावर? 6 महिन्यात एवढे आरोप कोणी केले? घरातल्यांनीच केले असते. तुम्हाला खूप ऍटिट्यूड आहे असा पहिला आरोप. मान्य आहे तुम्हाला? आहे मान्य आहे. तुम्हाला मान्य आहे. मान्य आहे. मान्य आहे म्हणताना भिंतीलाच टेकला. वहिनी काय आहे? असे छान उभे होते. मान्य आहे, मान्य आहे. बरं, दुसरा आलो. तुमच्या मनाप्रमाणे झालं नाही ना का तुम्हाला राग येतो? हो अति खर्च करता हो बरोबर आहे. तुम्ही. मी सांगितलेले आरोप मान्य करताय हे लक्षात येतंय तुमच्या? 10 मिनिटांनी मी जाणार हे माहितीये तुम्हाला? मी गेल्यावर पहिलं काम तुम्हाला काय माहितीये का? सांगा काय असेल? मोठा बसा. ते कोण बोलले? दीर. दीर मोठे दीर दरवाजाकडे उभे राहून बोलताय. तुम्ही आणि तुमचा भाऊ कुठला? मोठा भाऊ. तुम्ही मोठे आहे का? काय गोड आरोप केलेत त्यांनी माहितीये का? वहिनी, त्यांचे आरोप मी मुद्दाम वाचणार. चपला हातात घ्या त्या. चपला हातात घ्या म्हणजे मी आरोप घेतो. संध्याकाळी दोघेच जण फिरायला जातात. तुम्हाला जायचंय बरोबर? तुम्ही जा ना. स्वीट आणले तर मला देत नाहीत. काय वहिनी असं का करता तुम्ही? पहिलं त्यांनाच देते. मला टीव्हीवर ऐतिहासिक कार्यक्रम बघू देत नाहीत. त्यांना ऍड पण बघायचे असते. ऍड पण बघायचे असते त्यांना. ते उशीर येतात रात्री 10:30 वाजता ते 10:30 येतात. आणि मग टीव्ही बघायचा असतो. म्हणजे आमचं सगळं जेवण वगैरे झालं असेल तेव्हा ते येणार, मग टीव्ही लावणार मग सोबत आम्ही आवाज. रिमोट पण कधी कधी लपून लपून ठेवतो. ठेवतो. ते मोबाईलने चालू करतात. मोबाईलने चालू करतात. तुम्हाला त्यांच्याकडे माहिती आहे त्या. तुमच्या याच्यावरती काय म्हणणं आहे? बरोबर आहे त्यांचं. नाही, त्यांचं बरोबर आहे. नाही तुम्ही का त्यांना सांगत नाही? सांगते, नेहमी सांगते. ऐकत नाही? नाही ऐकत. रिमोटच्या जागी हातात तलवार घ्या आता. नाही सासरे घेतात. असंच नातं असावं तर घर हसतं आणि आनंदी राहतं म्हणतात. काळ बदललाय. मुलगा रिमोट घेतो हातात, सासरी भाऊ तलवार घेतात हातात. पण या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आरोप सगळे बरोबर आहे जे त्यांनी लावलेत ते. हो ना? की म्हणजे माझा स्वभाव तसाच आहे. म्हणजे मी एकदम पटकन रिॲक्ट पटकन करते. बरं. कारण की मला म्हणजे मी खोटं सहन नाही करू शकत. मी जे काय असेल तोंडावर बोलून मोकळे होते. म्हणजे मी विचार नाही करत नंतर त्या गोष्टीचा. म्हणजे कोणीही असो ते, म्हणजे पप्पाही असले तरी चालेल. मी सगळ्यांना सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे तोंडावर बोलून मोकळं होऊन जायचं. नाही, पण वहिनी तुमच्या बोलण्यामुळे काही जणांची मनं पटकन दुखावू शकत असतील तर काळजी घ्यावी असं नाही वाटत? करते विचार मी, पण तो स्वभावच आहे पहिल्यापासूनच तसा आहे. नाही, पण तो स्वभाव बदलू शकतो असं काही नाही. प्रयत्न करते मी, कारण नक्की? की मम्मीकडे होऊन जायचं, पण इथे तसं नाही होत. इथे मला जरा हळू कूल राहावं लागतं. लागतं ना. तुमचं काय म्हणणं आहे? वहिनीने कुठला स्वभाव बदलला पाहिजे? बोला सर. चिडचिड लवकर होते, ती कमी केली पाहिजे. हो ना. बाकी सगळं ठीक आहे सर. बाकी काही नाही. आता चित्र काढायचे. पहिलं चित्र कोण काढणार? हं? मी तुम्ही काढते. या. जोरात. तुम्ही काय शाळेत चित्रकला शिकवा? अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला. वाद्य ओळखा आणि काढा. बघा काय त्यांनी केलं. गटार केलं लवकर. आधी दुधी भोपळा काढायला कोणी सांगितलं तुम्हाला? अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही वहिनींना मिळवून द्या. या तुम्ही तिसरं काढा आता चित्र.
मावशीने ओळखली. अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयांत. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. सांगा सुनेबद्दल. तशी आहे ती चांगली, पण थोडस काय तिला बोललं ना ती चिडते, जरा लवकर चिडते. ते कळलं आम्हाला मगाचपासून, पण बाकी एकदम चांगलं. हा, बाकी चांगली आहे. एकदम मस्त. मस्त. द्या सासूबाईंकडे द्या. सूनबाई चांगलीच आहे, जशी हवी तशी मला सून मिळाली, त्यात मी समाधानी आहे. बाकी काय नाही. खुश आहात ना? हा, खुश आहे. वा. फक्त तिने चिडचिड कमी केली पाहिजे. ते करावंच लागणार. आता एवढं जाहीर केलं आपण. घ्या. मी मुलीचे वडील आहे. ती खरंच रागीट आहे, परंतु तुझ्यामध्ये एक प्रामाणिकपणा आहे. असत्य तिला कधी खपत नसल्यामुळे ती रागवते आणि तेवढी प्रेम करते लगेच. आणि जावई खूप चांगले आहेत, आमच्या मनाप्रमाणे मिळाले. होय. खुश आहात. खुश आहे. मावशीकडे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच असं स्वामींचं बोलते. वाक्य आहे. पत्रिका घेताना हेच वाक्य ह्यांना सांगितलं का? बोला. हो, काय नाही, खूप छान आहे. आणि माझ्याकडून तिला काही कंप्लेंट नाही. सगळं म्हणजे येते जाते, सगळ्यांचा पाहुणचार करते, फोन करते, काहीच कंप्लेंट नाही. दोन्ही सुना खूप चांगल्या आहेत. आणि विशेष कौतुक करायचं, ह्या आज मी बघितलं कार्यक्रमात की ह्या लोकांना पाठी किती किती श्रम करावे लागतात. एवढं वजन घेऊन यावं लागतं. आम्ही फक्त टीव्हीत बघायचं, या छान छान साड्या घालून उभेच आहेत सगळे, मस्त हसतोय, पण पाठी इतके लोक काम करतात. त्यांचं आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप अभिनंदन आणि धन्यवाद. 14 वर्षाचा प्रवास आहे. या घरात आल्यानंतर तुमच्या घरातलं आनंदाचं खळाळतं वातावरण आहे, पण पडद्यामागचे श्रम तुम्हाला दिसले, त्यासाठी माझ्या टीमलाही नमस्कार, तुम्हालाही नमस्कार. तुम्हाला आणि त्याच्याहून जास्त, कारण 14 वर्ष सगळी फॅमिली सोडून बाहेर फिरायचं. आता समोर एपिसोड बघतोय आपण, खरंय. मिस्टर लेट आले तर किती घर डोक्यावर घेतात. तर तुमचं घरी काय होत असेल? एवढं खरं सांगू, तुम्ही सगळ्यांचं जर एवढं घेताय तर मग म्हटलं आज जरा माझं पण करा. स्वामींनी सांगितलं मला, म्हणजे आता तुम्ही पण घरी. तेच म्हणते, सुचित्रा माझ्या पाठीशी लागते. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना, पण ती कायम माझ्या पाठीशी आहे सुचित्रा. पण धन्यवाद, तुम्ही इतकी आमच्या सगळ्यांची स्वामी काळजी तुमच्या घेऊन. सगळ्यांना, आमच्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या प्रवासालाही शुभेच्छा. नक्की नक्की. बोला. रामकृष्ण हरिपुत्र व्हावा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, त्याप्रमाणे आदेश बांध. आणि या प्रार्थनेबरोबरच वेळ मिळाला तुम्हाला तर कधीतरी बोलत जा, असं मनापासून सांगतो. आणि हे सांगत असतानाच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.